तर विधान परिषद निवडणुकीत नाराज आमदारांचं स्वतःहून महायुतीला मतदान केलं गेल्याचं परिणय फुकेंनी म्हटलंय। सर्वात मोठी फूट ही काँग्रेसमध्ये पडल्याचं सुद्धा परिणय फुकेंनी म्हटलंय। काँग्रेसमध्ये राहुल गांधी आणि नाना पटोलेंबाबत मोठी नाराजी असल्याचं फुकेंचं म्हणणं आहे। आपल्या सोबत आहे भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके। भाऊ, तुम्ही विधान परिषद निवडणुकीत नुकतेच निवडून आले। संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की 20 आमदार फडणवीसांनी फोडले, त्याची चौकशी व्हावी। कसं बघता तुम्ही याच्याकडे? बघा, असं आहे, ही विधान परिषद निवडणूक मी स्वतः लढलो आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीत काय काय झालं हे संपूर्ण मला माहिती आहे। निश्चितच फोडण्याची गरजच पडली नाही, कारण शिवसेनामध्ये आणि काँग्रेसमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले सारखे नेते आहेत आणि म्हणून कोणालाही काही फोडायची गरज नाही। ते स्वयंस्फूर्तीने ते भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान केलेलं आहे। काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करणार आहे, त्यांनी स्पष्ट केलं। त्यांना सगळे महायुतीचे नेते उमेदवार देणार आहे का तिकीट का नाही? मग ते कोणाला तिकीट देणार की नाही देणार याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण काँग्रेस पक्षानेही आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट ही काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबद्दल, विशेष करून राहुल गांधीजीबद्दल आणि नाना पटोलेंबद्दल मोठ्या प्रमाणात रोष काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून ते दुसरीकडे जात आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, टी9 मराठी, नागपूर।